नमस्कार मित्रांनो, नर्सिंग किशोर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलपर्यंत नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नर्सिंग एज्युकेशन मॅनेजमेंट रिसर्च मॅनेजमेंट जॉबला क्वेश्चन पेपर आहे. त्याच्यामध्ये 5 मार्काला हा प्रश्न विचारला गेलेला आहे. दृकश्राव्य साधनांचे महत्त्व आणि दृकश्राव्य साधनांची वैशिष्ट्य काय आहे ते आपण बघणार आहोत. तर पहिली आपण डेफिनेशन बघून घेऊया त्याची. जी साधने डोळ्याने ज्ञान प्राप्त करण्याकरता वापरली जातात त्यांना दृक साधने असे म्हणतात. जी साधने कानाने ऐकून ज्ञान प्राप्त करण्याकरता वापरली जातात त्यांना श्राव्य साधने असे म्हणतात. आणि ज्या साधनामुळे दृक आणि श्राव्य श्रवण या दोन्ही गोष्टींचा उपयोग करून ज्ञान प्राप्त केले जाते त्यांना दृकश्राव्य साधने असे म्हणतात. डेफिनेशन बघून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्याही नोट्स फॉलो करू शकता, पण तुमच्या नर्सिंग ट्युटरने ज्या नोट्स दिलेल्या आहेत त्या फॉलो करणं पहिले गरजेचं आहे, तर त्याही फॉलो करा. तर आता आपण त्याची साधनांचे महत्त्व काय आहे ते बघूया. तर आरोग्य शिक्षणामध्ये ह्याचा उपयोग केला जातो. तर आरोग्य शिक्षणामध्ये आरोग्य शिक्षण कार्यक्रमामध्ये आरोग्य कार्यकर्त्यांनी प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपला संदेश पोहोचवणे जरुरीचे आहे. त्यासाठी विविध साधनांचा वापर करावा लागतो जेणेकरून लोकांमध्ये आवड निर्माण करता येईल. म्हणजे आरोग्य शिक्षण जेव्हा आपण देतो त्याच्यामध्ये विविध साधनांचा वापर करावा लागतो जेणेकरून लोकांमध्ये आवड निर्माण करता येईल व त्यांना आपण दिलेल्या संदेशाचे महत्त्व पटेल किंवा पटले पाहिजे. यासाठी योग्य त्या दृकश्राव्य साधनांचा वापर वापर करणे गरजेचं आहे. तर त्याचं महत्त्व काय आहे, तर आधुनिक जीवनाचा अभ्यास शिकवण्यास मासिके, भित्तिपत्रके, चलचित्रपट इत्यादी साधने उपयोगात आणली जातात. त्याने ज्ञान वाढते व कल्पना स्पष्ट करून सांगता येते. तर काय होतं, तर आधुनिक जीवनाचा अभ्यास शिकवण्यास मासिके, भित्तिपत्रके जे असतात, चलचित्रपट इत्यादी साधने उपयोगात आणली जातात. त्याने ज्ञान वाढते व कल्पना स्पष्ट करून सांगता येते, असं त्याचं महत्त्व आहे. तर दुसरं महत्त्व काय आहे, तर दृकश्राव्य साधनामुळे अध्ययनात आवड निर्माण होते. विद्यार्थ्यांच्या वाचणे, लिहिणे, ऐकणे इत्यादी सवय वाढतात. कोणताही मुद्दा सहजपणे समजावून सांगता येतो. तसेच विद्यार्थ्यांची एखादी कृती प्रत्यक्ष करता येते. दृकश्राव्य साधनांमुळे विद्यार्थ्यास प्रत्येक गोष्टीची अनुभूती घेता येते. ठीक आहे. तर असं आहे याचं महत्त्व दृकश्राव्य साधनांचं. तुमच्या नर्सिंग ट्युटरने नोट्स दिले असेल, अजून माहिती मुद्दे दिले असेल तेही ॲड करा. म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ एव्हिएट्स. तर हे झालं. त्याच्यानंतर दृकश्राव्य साधनांची वैशिष्ट्य कोणती आहे, तर नाविन्य. वैशिष्ट्य काय आहे, तर नाविन्य. पहिलं, दृकश्राव्य जी साधनं आहेत ती नाविन्यपूर्ण असते. आकर्षण असते, म्हणजे सहजरित्या लोकांच्या मनात भरेल असे आकर्षक दृकश्राव्य साधन असावे, पण त्यामध्ये झगमगाट असू नये. सर्वसामान्य समजू शकेल अशा भाषेत लिहिलेले असावे. आकर्षण असावे, आकर्षक असावे, नाविन्य असावे, संक्षिप्तपणा असावा, म्हणजे त्यातील विषय लोकांना पाहता क्षणी समजला पाहिजे. जो काही संदेश दिलेला असतो तो संक्षिप्त व थोड्या वेळात सुलभतेने वाचता येईल असा असावा. त्याच्यानंतर कल्पना. दृकश्राव्य साहित्य निर्माण करताना जो संदेश द्यायचा असेल त्याची कल्पना स्पष्ट असावी. तसेच एकावेळी एकच कल्पना असावी, ती विशिष्ट असू नये. म्हणजे त्यावर आधुनिक चित्रकाराची कला, गर्भित अर्थ, वेड्या वाकड्या रेषा इत्यादी असू नयेत. कल्पना म्हणजे कशी, दृकश्राव्य साहित्याचे निर्माण करताना जो संदेश द्यायचा असेल त्याची कल्पना स्पष्ट असावी. तसेच एकावेळी एकच कल्पना असावी, ती विशिष्ट असू नये. म्हणजे त्यावर आधुनिक चित्रकाराची कला, गर्भित अर्थ, वेड्यावाकड्या रेषा असू नये, छान असावं. नियोजित आणि आराखडा. दृकश्राव्य साधनांचे संपूर्ण नियोजन व वापरायचा आराखडा तयार असावा. कोणते साहित्य कोणत्या वेळी वापरावे याची माहिती असावी. त्याच्यानंतर रुचिपूर्णता. दृकश्राव्य साधने नेहमी विषयानुरूप असावीत. जर ती विषयाला धरून असतील तर ती संदर्भहीन रुचीहीन ठरतात. रंग. कोणताही दृकसाहित्य निर्माण करताना रंगाची निवड अचूक करावी. रंग हे आकर्षक असावे. ठीक आहे. त्याच्यानंतर मनोरंजन. दृकश्राव्य ही मनोरंजनात्मक असावी. ठीक आहे. तर अशा प्रकारे दृकश्राव्य साधनांची वैशिष्ट्ये स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याच्यानंतर दृकश्राव्य साधनांचे महत्त्व आणि ही झाली डेफिनेशन. तर अशा प्रकारे तुम्हाला नोट्स काढायच्यात. तुमच्याकडे अजून ह्याच्यापेक्षा चांगल्या नोट्स असतील, तुमच्या नर्सिंग ट्युटरने शिकवलेल्या असतील, त्याही तुम्ही काढू शकता नोट्स. त्या नोट्स काढा, त्याचा स्टडी करा, किंवा ह्यातले जर मुद्दे नसतील तुमच्या नोट्समध्ये तेही ॲड करा. कारण क्वेश्चन पेपर आत्तापासून सॉल्व करायला घेतलेत तर पुढे पटापट तुमचे होतील. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. अजून मी इम्पॉर्टन्स जे क्वेश्चन आहेत ते मी घेणार आहे. मिडवायफरीचे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन घेणार आहे. तर आपण असेच सगळे एक्झाम जवळ यायच्या आधी फिनिश करूया 3rd इयरचे.
आणि भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.